मी कोलकातामध्ये बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचे वार्तांकन करत आहे आणि मतदारांकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की या मतदानात त्यांचे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत। माझ्यासोबत हे दोन मतदार आहेत। मॅम, आपलं नाव काय? प्रीता मित्र। आपलं? जय मित्र। जेव्हा तुम्ही मत दिलं तेव्हा एक मतदार म्हणून या निवडणुकीत तुमच्यासाठी सर्वात मोठा मुद्दा कोणता होता? मला असं वाटतं की आपलं मत तर व्यक्त केलंच पाहिजे। आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांमधून जात आहोत आणि आम्हाला हवंय की यावर तोडगा निघावा आणि आम्हाला आशा आहे की जो हे करू शकेल, ज्याला आपल्या बुद्धीनुसार वाटतं की जे हे करू शकतात, आम्ही त्यांचीच निवड करू इच्छितो आणि त्यानुसारच मी माझं मत व्यक्त केलं आहे। आणि जेव्हा तुम्ही प्रचार बघता, मग तो भाजपचा असो, टीएमसीचा असो किंवा डाव्यांचा असो, तुम्हाला असं वाटतं का की मतदारांचे जे मुद्दे आहेत, जसा तुमचा जो मुद्दा आहे तो पक्षांकडून व्यवस्थित मांडला गेला आहे की नाही? इथे मला हे सांगायचं आहे की ज्याने जे काम केलं आहे तो सांगत फिरताय की मी हे करेन, मी ते करेन, पण आम्हाला त्यातलं किती मिळेल? 5 वर्षात आम्हाला सगळं समजलंय की जे काही ते बोलतात त्यातला पाव हिस्सा तरी होतो की नाही याची शंका आहे। त्यामुळे आम्हाला थोडा विचार करावा लागेल की आम्ही कोणाला निवडू, कोण किती करू शकेल। तोंडात जोर तर बरेच जण दाखवत आहेत, पण ते फलदायी ठरेल की नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल। खूप खूप धन्यवाद सर। तुमच्यासाठी सर्वात मोठा मुद्दा काय राहिला आहे? माझा मुद्दा हा आहे की जसं काही चाललं आहे त्यापेक्षा अधिक सुधारणा हवी आहे, की आम्ही हे देऊ ते देऊ असं म्हणून अर्ध्या गोष्टी आम्हाला मिळत नाहीत। लोक तर सर्व प्रकारे आशा करतात की आम्हाला यातून काहीतरी मिळेल। हो, काही मिळालंय, आणखी सुधारणा व्हावी अशा प्रकारे आमची इच्छा आहे की थोडी सुधारणा व्हावी आम्ही जे कोणी आहोत त्या सर्वांची। पण यावेळच्या निवडणुकीत आम्ही जे पाहिलं की ज्या प्रकारे मतदान झालं आहे, मी गेली इतकी वर्ष मतदान करत आलो आहे, यावेळी खूपच निष्पक्षपणे आणि खूप चांगल्या प्रकारे मतदान झालं आहे, याची गरज होती। तुम्हाला वाटतं का की यावेळी मतदानाची व्यवस्था चांगली आहे? हो, खूप छान। हे बरोबर आहे, खूप छान। कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला गेल्या वेळेपेक्षा जास्त आवडल्या? बघा, आधी आम्ही जसे उभे राहिलो बीएलओच्या समोरच देऊन टाकले। बीएलओ सगळी नोंद करतात, फोन येतो। या छप्प्यासाठी जे इतके दिवस चालले होते ते आमच्या हिशोबाने पूर्णपणे बंद व्हायला हवे। एकदम ठीक आहे। खूप खूप धन्यवाद। तर मला पुन्हा वाटतं या सर्व मतदारांकडून एक रंजक दृष्टिकोन आहे, जे सकाळी लवकर आपलं मत देण्यासाठी आले आहेत आणि बंगालमध्ये सध्या 142 जागांवर मतदान होत आहे। आणि जसं तुम्ही या बाजूलाही पाहू शकता, मतदारांच्या खूप रांगा लागल्या आहेत, जे सकाळी लवकर आपलं मत देण्यासाठी आले आहेत। मी कदाचित आणखी 1-2 लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करेन। मॅम, तुमची हरकत नसेल तर मी तुमच्याशी बोलू शकेन का? तुमचं नाव काय? माझं नाव अर्पा दत्ता आहे। अर्पा, मला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की कोणत्याही पक्षाचं नाव न घेता जेव्हा तुम्ही एक मतदार म्हणून, एक व्यक्ती म्हणून, कलकत्त्याच्या रहिवासी म्हणून मत द्यायला येता, तेव्हा तुमच्या मनात सर्वात प्रमुख मुद्दा कोणता असतो? अर्थातच रोजगार, अधिक महिलांची सुरक्षा आणि तुम्ही जसं बरोबरच सांगितलं आहे त्यानुसार कोणत्याही पक्षाचा विचार न करता, म्हणून ते खूप आवश्यक आहे। ती केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठीही, प्राण्यांसाठीही मूलभूत गरज आहे। तर हे सर्व मुद्दे लक्षात ठेवून मी मत देणार आहे। तर आणि जेव्हा तुम्ही सुरक्षेबद्दल बोलता तेव्हा सुरक्षा परिस्थिती कशी राहिली आहे याबद्दल तुमचं काय मूल्यांकन आहे? समजा बंगालसारख्या ठिकाणी महिलांची सुरक्षा गेल्या दशकभरात वगैरे। तर सुरक्षेमध्ये थोडे तुम्हाला माहिती आहे जसे इकडे तिकडे झाल्यामुळे चढ उतार होत राहिले आहेत। तर जसे की अधिक पोलीस, तुम्हाला माहिती आहे अधिकारी किंवा मदत करणारे कर्मचारी, एक ॲप जे पुरेसे कार्यरत आहे, कारण आम्ही सर्व एक प्रकारचे, तुम्हाला माहिती आहे, तंत्रज्ञान जाणकार लोक आहोत। तर आम्ही ते वापरू शकतो किंवा आम्हाला ते वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते। तर ती आवश्यक पावले उचलली गेली तर तुम्हाला माहिती आहे आनंद होईल। तुमच्या मनात असलेला असा काही मोठा मुद्दा आहे का, पक्षाचं नाव न घेता? शांततेत मतदान करायला आलो आहोत, हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे। आणखी काय बोलणार सांगा बरं? अशीच शांततेत निवडणूक व्हावी हीच इच्छा आहे। कोणाचा मृत्यू होऊ नये, कोणतीही मारामारी होऊ नये, हे आहे प्रकरण, जास्त कमी काही नाही। खूप धन्यवाद। तर मला वाटतं इथली हीच परिस्थिती आहे। बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान करण्यासाठी इथे रांगेत खूप लोक आहेत।